आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। काँग्रेस नेते विकास ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून। विकास ठाकरेजी, संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका, मग त्या मुंबईच्या असू द्या, ठाणे, पुणे असू द्या किंवा नागपूर असू द्या, सगळीकडे आम्ही स्वबळावरती लढणार आहे। तुमची भूमिका काय महाविकास आघाडी म्हणून? नाही, महाविकास आघाडीचा निर्णय असेल तो सर्वांना मान्य होईल, परंतु नागपुरात तरी काँग्रेस पक्ष हा आतापर्यंत सगळ्याच निवडणुका लढत आलाय स्वबळावर आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येक बूथवर मतदान मिळत आलेलं आहे। पण आम्हाला कुठलीच हरकत नाही आणि ते जे बोलले की कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही ती खरीच गोष्ट आहे। या निवडणुका पक्षवाढीसाठी स्वबळावरच लढल्या पाहिजे। म्हणजे तुम्ही संजय राऊत यांच्या मताशी सहमत आहात? हा, मी सहमत आहे त्यांच्या मताशी। पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यासाठी तुमचे काही प्रयत्न नसणार आहे? नाही, म्हणजे लोकसभा विधानसभा एकत्र लढल्या पाहिजे ना, परंतु पक्षाचे संघटन मजबूत ठेवण्याच्या दृष्टीनं त्यांचे जे विचार आहे त्या विचारांशी मी सहमत आहे। आणि तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, ती या निमित्तानं मिळेल असं तुम्हाला वाटतं? ती कार्यकर्त्यांची ओरड असते ना की आमचा अधिकार तुम्ही हिसकता म्हणून, आणि मग एका उमेदवाराच्या विरोधात दुसरे उमेदवार पक्षाचे उभे होतात। त्याच्यापेक्षा स्वबळावर लढलेलं चांगलं असं मला वाटतं। बरं, तुमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत म्हणजे तुमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आणखी काही वरिष्ठ नेते असतील, त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे की एकीकडे ठाकरे गट जर स्वतः स्वबळावरती लढणार असेल तर मग आपणही स्वबळावरती लढावं? हॅलो, हा, मी नागपूर शहराचा अध्यक्ष आहे। मी नागपूर शहरात महापौर सुद्धा होतो आणि अनेक वर्षापासून संघटनेत सुद्धा काम करत आहे, म्हणून वैयक्तिक कार्यकर्त्यांचे विचार आहेत ते मी मांडले आहे। शेवटी पक्षश्रेष्ठी जे सांगेल की महाविकास आघाडीत लढायचं तर आम्हाला लढावंच लागणार आहे, परंतु जसे संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे तसंच माझं म्हणणं, त्यांच्या मताशी मी सहमत आहे। निश्चित। विकास ठाकरेजी, आपण सविस्तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार।